नमस्कार, स्वागत आहे एमर्स बाय मंगेश मध्ये. राजांनो, आपण जे कॅल्क्युलेशनचे स्पीड वाढवण्यासाठी सेशन चालू केले, सिरीज चालू केले, त्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टी, त्याच टेक्निक शिकतोय. आणि आजची जी गोष्ट आहे ती आहे मिक्स फ्रॅक्शन. पूर्णांक युक्त अपूर्णांक पटकन कसे सोडवले जातील, एकदम एक्झामचे क्वेश्चन, आणि त्या क्वेश्चन नुसार पटपट पटपट कसं टॅली केलं येईल त्या गोष्टी बघू. आता पहिले तर पूर्णांक युक्त अपूर्णांक मांडतो कसं ते बघू आपण. सपोज हे इथं 3 + 1/3 आहे, ही पूर्ण संख्या आणि हा पूर्णांक मिक्स फ्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो. 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, 10/3 असं लिहिणार. ठीक आहे, मग याला सोडवणार. ठीक. आता जर यांची बेरीज वजाबाकी असेल तर मग याच्यामध्ये आपल्याला टॅली करायला खूप टाइम लागतो. जसं की काय एक्झाम्पल तुमच्या समोर दिसतील आता हे. मग तुम्ही काय करणार, पहिले 5 चोक 20 आणि 21, 21/4, नंतर 5 त्रिक 15, 15 आणि 1 16, 16/5, आणि नंतर मग पाया समान करून किंवा तिरकस गुणाकार करून करणार, ज्याच्यामध्ये टाइम कंझ्युम होईल. ठीक आहे, एकदम प्रॉपर बघा, जे सांगतोय ते तुमच्या बुद्धीला पटतंय का बघा. ठीक आहे, पहिले मी काय म्हणतो, हे 5 आणि हे 3, पहिले प्रॉपर ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करून टाका. 5 आणि 3 8 लिहिलं. नंतर आता जे उरलेले आहेत त्यांचे 5 1 5, 4 1 4, आणि 5 चोक किती येणार 20, भागाकारात येणार 20, आणि 5 आणि 4 किती होणार 9. हे झालं याचा आन्सर, हे झालं याचा आन्सर. ठीक आहे, अपूर्णांक सेपरेट काढले, पूर्णांक सेपरेट काढले, संपलं. ठीक आहे, भाग जात असतं तर दिला असतं. पुढे बघा, पहिले 5 मधून 2 गेले तर किती येणार 3 लिहिलं. आता 6 आहे आणि 8 आहे, यांचा पाया समान नाही. पाया समान नाही तर तिरकस गुणाकार करून करा किंवा लसावी करा. 6 आणि 8चा लसावी किती येणार 24. म्हणजे इथं 24 आणलं, दोघांच्या पायामध्ये आणलं. नंतर 24 आणण्यासाठी 6 ला किती निघून 4 नाही, म्हणजे वरती येणार 4, मायनस चिन्ह दिलं. 8 ला 24 करण्यासाठी 3 निघून 4 - 3 किती येणार 1, 1/24, आणि हे 3, म्हणजे हे असणार याचं करेक्ट आन्सर. आलं, गोष्टी लक्षात येत आहे एकदम व्यवस्थित. आणखीन बघा, खूप सगळे क्वेश्चन्स आहेत ज्याने की या कन्सेप्टची क्लिअरिटी होईल आणि पेपरमध्ये टाइम नाही जाणार तुमचा. ठीक आहे, आता बघा, पहिले नंबर 15 मधून 14 गेलं तर किती होणार 1, 1 आणि 3 4, 4 लिहिलं. आता यांचा पाया समान आहे बघा, 3/4 1/4, 3 मधून 1 गेलं, पाया समान आहे तर 3 मधून 1 गेला किती येणार 2/4. 2/4 म्हणजेच काय असणार, इकडे लिहितो साईडला, 2/4 म्हणजे 2 1 2 2 4, 1/2. 1/2 आणि 1/2 किती होणार, हे इथं उरलेलं 1/2 प्लस 1/2, अर्ध ना अर्ध काय होतं 1 होतं, 1 होतं. 4 आणि 1 किती येणार 5, हे येणार याचा आन्सर. आलं आलं आलं, इतक्याच पटकन सोडवू शकता. पुढे चला, पुढे चला, पुढे बघा. आता असा क्वेश्चन आहे, खूप मोठा क्वेश्चन. ठीक आहे, घाबरून बिलकुल जायचं नाही, बघू याला काय करता येईल. तर 899 799, 899 मधून 799 गेलं, 100 उरलं. 100 आणि 100 200, 200 आणि 200 400, मायनस होतं म्हणून इथं मायनस केलं, हे 400 लिहिलं. राईट. आता यांचा पाया समान आहे बघा, हे बघा, -1/199 प्लस 1/199, हे तर काय होणार प्लस मायनस काय होणार कॅन्सल. ठीक आहे, मग हे 3 आणि 995, 3 आणि 995 कसा पाया समान त्यांचा, म्हणजे 998, 998, 998, भागाकारात काय आहे 998, 998, हे प्लस. ठीक आहे, हे 998 998 कटले, 400 आणि इथं काही नाही उरलं म्हणजे 1 उरणार, 401, हे येणार याचं करेक्ट आन्सर. आलं आलं, एकदम व्यवस्थितपणे. पुढे चला, पुढे चला, पुढे चला. हा क्वेश्चन बघा. ठीक आहे, बघा परत 4 मधून 3 गेलं किती गेलं 1, 1 आणि 5 6, 6 मधून 6 गेले 0, आणि हे 3 उरलं, 3 लिहून टाक. ठीक आहे, पूर्ण संख्या तर 3 आली. आता यांचं बघा, हे बघा, इकडे पाया समान आहे 1/5 आणि 2/5. ठीक आहे, हे पाया समान आहे यांचा, पण इथे जमणार नाही, सगळ्यांचं एकदाच घेऊन टाकू. 1/5 मधून हे बघा 1/5 मायनस 2/5, पाया समान आहे, एकदाच केलं. पाया 1 मध 2 मधून 1 गेला, 1 उरणार, मायनस 1/5 उरणार, म्हणजे हे इथलं इथं सॉल्व्ह झालं. 1/5 आलं, 2 मधून 1 गेला 1, पण कसं 1/5 मायनस 1/5. नंतर हे बघा, याचा पाया समान नाहीच कोणाचा, हे 4 हे 3, म्हणजे उरलं काय काय 1/4 हा उरला, 1/3 हा उरला, हे तर झालं, प्लस हे 1/6 उरलं. ठीक आहे, कुठेही लिहिलं तर काही फरक पडत नाही. आता पाया बघा काय काय, 6 आहे, 5 आहे, 3 आहे आणि 4 आहे. 6 पंचे किती 30, 3 ला 3 ने भागतो तो पण 4 ने जात नाही. 30च्या पटीतली मोठी संख्या कोणती 60, म्हणजे यांचा लसावी येणार 60, यांचा लसावी येणार 60. मग याला 60 करण्यासाठी 15 निघूनलं, 15 चोक 60, याला 60 करण्यासाठी 20 निघूनलं, -20. नंतर याला 60 करण्यासाठी 10 निघूनलं, 10 × 60, मायनस 12 पंचे 60, म्हणजे याला किती निघूनलं 12 ने. आलं,
मग आता हे 15 आणि 10 किती होणार 25. कसे 25 प्लस 25 20 आणि 12 मायनस मायनस काय होणार प्लस. हे 25 प्लस आणि ते 12 20 आणि 12 किती होणार 20 आणि 12 32 भागिले काय येणार 60. मग हे 3 जसेच तसे 32 मधून 25 गेलेत किती येणार 7. कसे 7 मायनस 7 भागिले काय येणार 60 आणि इकडे किती 3 आलं का हे 3 मायनस 760. आता याला सोडवताना तुम्हाला खूप की बरं 60 त्रिक 180 180 मधून 7 गेले हा ते नका करू. मी 3 ला काय लिहू शकतो इथं नीट लक्ष द्या. आता इथे लिहितो मी हे खूप कामाचं आहे. ठीक आहे ही गोष्ट जर कळली तर टाइम वाचेल. ठीक आहे आपलं आलं काय बघा 3 हे 3 मायनस 760. ठीक आहे ना 3 ला मी असं लिहू शकतो का 2 प्लस 1. ठीक आहे 17 असतं तर 16 प्लस 1 लिहिलास. ठीक आहे ना 3 होतं 2 प्लस 1 म्हणजेच 3 आणि हे मायनस 760 जसंच्या तसं 60 एक 60 60 मधून 7 गेले किती येणार 53. 60 मधून 7 गेले 53 53 बाय 60 आणि हे 2 हेच याचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे याला फक्त स्प्लिट करून लिहा. जेव्हा मोठा नंबर भेटेल तेव्हा तुमची एकदम पटकन उत्तर सोडवेल. नाहीतर तुम्ही ज्या पद्धतीने सोडवता त्या पद्धतीने सोडून बघा याच्यापेक्षा नक्कीच त्याला जास्त टाइम लागेल. ठीक आहे इतकं मोठं आलं तरी. आता हा क्वेश्चन जो असेल तो तुमच्यासाठी होमवर्क असेल याचा आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचा आहे. ठीक आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि हा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही ह्या गोष्टी अप्लाय करून स्पीड वाढवणार आणि मार्क पॉकेटमध्ये पटपट पटपट पडतील. ठीक आहे अशाच एका व्हिडिओ सोबत परत एकदा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.